नंदुभाई तळेकर इथे उपस्थित झालेत, नवनिर्वाचित उपशाखा प्रमुख, त्यांचा इथे सत्कार करण्यात येतोय. सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. त्याचप्रमाणे क्रिकेट प्रेमी उल्हासभाई गोवेकर हे इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे सत्कार करण्यात येतोय. आमचे स्नेही आणि क्रिकेट प्रेमी उल्हासभाई गोवेकर. सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुन्हा एकदा खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. आज इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषक प्रमुख आयोजक श्री राजेश, उपशाखा प्रमुख श्री राजेशभाई बांगडे यांच्या आयोजनाखाली आज आपण या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धांसाठी उपस्थित दाखवल दिला. आम्ही आपले शेतशा ऋणीराव. पुन्हा सगळे कॉम्बॉक्सकडे मॅचला सुरुवात होते. फटका चांगला आहे, चेंडू गेला तो पॉइंट कव्हरच्या दिशेमध्ये. प्रशांत 11 दोन सलामीचे फलंदाज आपल्याला दिसतात, ते म्हणजे राम आणि सचिन. आउटसाइड ऑफ स्टंप स्टान्स घेतला होता ओम पांडे. वेगवान गोलंदाज आपण बघताय ऑन द मार्क. निर्धाव चेंडू आलाय. ओमचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडचा स्टान्स घेऊन. फटका चांगला आहे, चेंडू पाहूया मैदानाच्या बाहेर जातो का, थेट गेल्या मैदानाच्या फ्लॅट 6 साठी. आपले इरादे मात्र स्पष्ट केलेत, ते म्हणजे रामने. राम का यही आहे काम, आपल्या संघाला मोठी धावसंख्या मिळवून देणं. द सिक्सर किंग राम आपण बघताय ऑन स्क्रीन. चांगली फलंदाजीचं प्रदर्शन. प्रशांत 11 वाळकेश्वर संघाकडून आपण बघताय फलंदाजी मार्कवर राम. पुन्हा एकदा ओम पांडे गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा फटका, परंतु यायला मात्र चेंडू हवेमध्ये आहे, बराच वेळ जातोय 2D झोन मध्ये. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन. एका फ्लॅट 6 नंतर मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये बराच वेळ तरळत होता. 2 धावा मिळाल्यात. ओम पुन्हा तयार सामना करण्यासाठी, राम तयार. यावेळेला मात्र चेंडू गेला तो स्वैर माऱ्यासाठी. पंचांनी मात्र अवांतर धाव घोषित केली आहे. धावसंख्येत मात्र ओमने वाढ करून दिली स्वैर माऱ्याची. धावसंख्या आणखी एकने पुढे सरकते. अटॅकिंग फलंदाजी होते आपल्याला दिसते प्रशांत 11 वाळकेश्वर यांची. आतापर्यंत ओम पांडे गोलंदाजीमध्ये फक्त एक षटकार खालाय. कुठेतरी मात्र त्या कमबॅक करण्याची संधी उपलब्ध होते का पाहूया. राम मात्र आपण बघू शकता एक थोडासा स्ट्रेट स्टान्स शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा वेगाच्या दिशेमध्ये आपला शेप मात्र लूज केला. चेंडू मात्र जातोय. येस, दॅट्स अ वाईट +1. दॅट मीन्स तो डी झोन मध्ये गेलाय आणि एक स्वैर मारा म्हणजे या 2 धावा मिळतील. कुठेतरी मात्र वेग मात्र आता कुठेतरी घातक बनत चाललाय तो ओम पांडेसाठी. टप्प्याची आवश्यकता आहे थोडीशी. जे वेग आहे त्याच्यावर मात्र कंट्रोल असायला हवं. एका षटकारानंतर मला असं वाटतं लाईन आणि लेन दोन्ही मात्र बिघडलेली दिसते आपल्याला ओम पांडेची. थोडंसं कंट्रोल आणायला हवं चेंडूवर आपल्या. ओमकार 11 गिरगाव यांचा हा गोलंदाज, प्रमुख गोलंदाज, स्ट्राईक गोलंदाज आपण बघताय. रामने मात्र तेवढीच चांगला पण थोडंसं शफल होऊन कुठेतरी लाईन त्यांनी लेंथ मध्ये गोलंदाजीचा कुठेतरी बिघाड तरी आणलाय हे मात्र दिसून येते. निदर्शनास आलंय ती गोष्ट. आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि धावसंख्या मात्र आता येऊन ठेपली ती 12 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचं अजूनही षटक शिल्लक. ओम पांडे गोलंदाजी मार्गावर पुन्हा तयार सामना करण्यासाठी. राम सज्ज. इथे फक्त ब्रँडच चालतो. शिवडी प्रबोधन ठाकरे मैदान. अगोदर चेंडू मात्र थेट गेलाय मैदानाच्या कॉम बॉक्सच्या डोक्यावरून. बंदे में मिला है मॅक्सिमम.
काय फटकेबाजी होते रामकडून. सिक्सर किंग राम फलंदाजी मार्कवर आपण बघताय. प्रशांत 11 वाळकेश्वरचा अगदी वाळकेश्वरच्या टेकड्यांवर जाऊन चेंडू मात्र तिकडे गेलाय. एवढ्या जोरात फटका मारला थेट पॅव्हेलियनच्या बाहेर. आणखी एक षटकार येतोय या षटकामध्ये. शेवटचा चेंडू. पण एकदा चेंडूची मात्र ह्यावेळेला लेंथ थोडी पाठी घेतली. बाउन्स करण्याचा प्रयत्न. एका धाव्याने समाधान मानावं लागेल. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. षटकाखेरीस धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 19 या धावसंख्येवर. वैयक्तिक 11 धावांवर राम आपल्याला दिसतोय. माफ करा, 10 धावांवर दिसतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 19. पहिलं षटक संपलेलं आहे. अजून पॉवर प्लेचं षटक बाकी आहे. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन प्रशांत 11 वाळकेश्वर यांच्याकडून. दोन्ही सलामीचे तोडफोड फलंदाज. गोलंदाजी मार्कवर संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येतो म्हणजे धवल. आता मात्र कुठे ब्रेक लावा लागेल. विकेट्सच मला वाटतं ह्या ब्रेक लावू शकतात का पाहावं लागेल. फलंदाजी मार्कवर आपण आता सचिनला बघणार आहात. माफ करा, नाही, रामलाच बघणार आहात कारण स्ट्राईक रोटेट झाली होती शेवटच्या चेंडूवर. धवल थोडासा हात मोकळे करताना. गोलंदाजी मार्कवर तयार. पुन्हा एकदा आडवा स्टान्स घेऊन राम तयार. प्रहार करण्याची पूर्ण कोशिश. फटका पुन्हा एकदा स्लिपच्या दिशेमध्ये. खेळाडू तिकडे तैनात यष्टीरक्षक होता तिकडे, परंतु मला वाटतं एक स्लिप जर असते तर नक्कीच झेल झाला असतं. यावेळेला मात्र बॅट पासून लांब ठेवण्याचा हा प्रयत्न. आज आपल्या ते प्रमुख पाहुण्यांच्या मांदियाळीत युवासेना विभाग अधिकारी श्री सुप्रीत म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. सुप्रीत म्हात्रे साहेब, आपले खूप खूप स्वागत. इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषक 2026 पर्व 3 मध्ये याला चांगलं रनिंग भेटून देत. अगदी चोरटी धाव मात्र इथे घेतली आहे. एका धावेत समाधान मानावं लागेल. स्ट्राईक मात्र रोटेट होते. पहिल्या चेंडूसाठी सज्ज होईल तो म्हणजे सचिन. डावखोरा फलंदाज. या मैदानामध्ये डावखोरा फलंदाजांचे आतापर्यंत बोलबाला राहिला आहे. पाहावं लागेल कुठल्या प्रकारची गोलंदाजी मात्र आता करण्यात येते. धवलचा पुढचा चेंडू. डावखोरा फलंदाज सचिन सज्ज. फटका चांगला आहे. फटका मात्र मैदानात फसलाय. चेंडू बराच वेळ हवत आहे. धवल त्याच्या चेंडूच्या खाली. पाहावं लागेल नो मॅन स्लँड मध्ये हा चेंडू जात होता. मला वाटतं थोडस प्रयत्न करायला होता. जो लॉंग ऑफचे दोन्ही खेळाडू होते ते जवळ अगदी जवळपास गेले होते. कॉल द्यायला हवा होता. झेल मात्र तिकडे सुटलाय. झेल किती महागात पडू शकतो का. गोलंदाजी मात्र तेवढी चांगली झाली आहे. थोडंसं मात्र चेंडू केला होता गोडलींच्या दिशेमध्ये. बॅकफुटला जाऊन चेंडू तटवण्याचा प्रयत्न फसलाय आणि अशा प्रकारे स्ट्राईक रोटेट होते. पुन्हा इन्फॉर्म बॅटर राम आपल्याला समोर दिसेल सामना करण्यासाठी धवलचा. पहिल्या षटकामध्ये यथोची तशी धावसंख्या झाल्यानंतर आता दुसऱ्या षटकाची सुरुवात होते धवलकडून. पुन्हा एकदा आडवा स्टान्स घेऊन लेग साइड टार्गेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा शफल. चांगला हेलिकॉप्टर उडवलाय. यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू जातोय थेट मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ द स्टेडियम. सिक्सर. द सिक्सर किंगच्या नावावर आणखी एक षटकार मात्र इथे गुणलेखकांकडून दिला जातोय. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन आपण बघताय प्रशांत 11 वाळकेश्वर यांचं. काय फलंदाजी चालू आहे. टार्गेट मात्र कळतोय. दाखवतोय एक करतोय. दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे रामचे. आडव्या स्टॅन्सवर पुन्हा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू तटवणं इतकं सोपं नाहीये. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. सेम हेलिकॉप्टर गेलाय पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. रिझल्ट सेम. नेस्तनाबूत करून ठेवले. लाईन आणि लेन बिघडवून टाकले संपूर्णपणे. ते म्हणजे ओमकार 11 गिरगावच्या या गोलंदाजांची सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. अप्रतिम. 10 चेंडूत 28 धावांपर्यंत वैयक्तिक धावसंख्येवर पोहोचलाय तो म्हणजे राम. लंका दहन करण्याचा प्रयत्न, लंकेवर विजय मिळवण्याचा प्रयत्न रामचा. अटॅक करतोय. अजून किती भात्यामध्ये बाण आहेत ते आता कळेलच आपल्याला. थोडस यावेळेला मात्र रनअप स्लो ठेवलाय तो म्हणजे धवलने. जोरात चेंडू टाकला. माहितीये कर्णधाराने कदाचित सांगितलं जेवढं जोरात जाशील तेवढं जोरात बाहेर जाशील. तसंच मात्र आता थोडासा शॉर्ट रनअप घेऊन पुन्हा चांगला फटका. बॅकफुटला जाऊन बॅक टू बॅक सिक्सेस. हॅट्रिक ऑफ द सिक्सेस बघितले आपण रामच्या बॅटमधून. राम नावाची वॉशिंग मशीन धुलाई मात्र होते गोलंदाजाची. चेंडू गेला मैदानाच्या बाहेर. धावसंख्या झाली आहे 2 षटकाखेरीस ती म्हणजे 38. नियोजित धावसंख्येपेक्षा जास्त धावसंख्या रामच्या बॅटमधून.
रॉकेट राम अत्यंत महागडे षटक, पहिलं षटक आलं होतं ते 19 धावांचं आणि त्याच्यानंतर मात्र आणखी एक महागडे षटक आपल्याला दिसलं. धावसंख्या झाली ते 39 20 धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतो म्हणजे प्रथमेश एक नावाजलेलं नाव. यावेळेला मात्र प्रथमेश एक्सप्रेस काय आपली ही काळा चौकीचा प्रथमेश आपल्याला दिसतोय. काळा चौकी एक्सप्रेस किती वेगाने गोलंदाज चेंडू येऊ शकतो त्यात आपल्याला कळेलच. सामना करण्यासाठी सज्ज होतो तो सचिन मात्र आपला नॉन स्ट्रायकर एंडला फक्त षटकार आणि चौकारच बघतोय. चौकार अजूनपर्यंत आला नाहीये. पहिला चेंडू प्रथमेशचा, मॅन फ्रॉम काळा चौकी. चेंडू मात्र सुरुवात झाली ती स्क्वेअर मारण्यापर्यंत. यावेळेला चांगले रनिंग बिटवीन द विकेट, चांगला कॉल. 2 धावा आपल्या संघासाठी आणखी मिळाल्यात. वाईटचा इशारा पंचांचा, वाईट +1 दॅट मीन्स इट्स 2. आणि पुन्हा एकदा तोडफोड फलंदाज राम दिसतोय आपल्याला फलंदाजी मार्कवर. कमबॅक करावा लागेल ओमकार 11 गिरगावला. आकृतापाला चेंडू जर रामला दिला तर राम सारखा फलंदाज कोण नाही. सुंदर षटकार, उत्तुंग षटकार, सीमारेखा पार. चला बॉल द्या. मला असं वाटतं बॉल घालवण्याची स्पर्धा सुरू आहे आणि राम मात्र ते बॉल आउट ऑफ द स्टेडियम वरून आमचे बॉल मात्र आमच्या कार्यकर्त्यांना मात्र कमिटी मेंबर्सला कामाला लावले तिकडे रामने. आणखी एक षटकार रामच्या नावावर. पुन्हा एकदा चांगला चेंडू फुलरलेनचा चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीये. दिवसा ढवळ्या एक धावाची चोरी. अशाच प्रकारचे चेंडू टाकले होते. जर एखादा खेळाडू स्टान्स चेंज करून जर टाकत असेल तर स्टम्प्सला अटॅक करा आणि तेच मात्र आपल्याला दिसतोय प्रशांत करताना. प्रथमेश तीच करताना दिसतोय आपल्याला. डावखोरा फलंदाज सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रथमेशचा सामना करण्यासाठी. चेंडू चांगला तटवलाय, थेट गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू जातोय आउट ऑफ द स्टेडियम. अगेन 1 more 6 बाय सचिन. एक मारा पर क्या मारा. ज्यावेळेला कळलं दोन्ही बाजूनी मात्र आता अटॅक होतोय, दोन्ही बाजूनी प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर तटवण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. सचिन आणि रामची ही जोडी, खरं तर राम आणि श्यामची जोडी असते, परंतु आपण इथे बघतोय सचिन आणि राम दोघे चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र चेंडू थोडासा हलका केला, शॉर्टलाईन ठेवला त्याला. पंचांचा इशारा वाईडचा. कुठल्या बाजूला चेंडू टाकावी कळत नाही, कारण डावा आणि उजवा फलंदाज असल्यामुळे लाईन आणि लेन दोन्ही ऍडजस्ट करावी लागतात गोलंदाजाला. प्रथमेशला मात्र आता काहीतरी विचार करावा लागेल. डोक्यात गणितांचं मात्र त्या तिकडे काहीतरी ओघ लावावं लागेल ही धावसंख्या रोखण्यासाठी. पुन्हा आकृताचा चेंडू, पुन्हा एकदा फ्लॅट खेळण्याचा प्रयत्न. येस, दॅट्स अ वाईड. आणखी एक वाईड बॉल घोषित पंचांकडून. कुठेतरी मात्र त्या गोलंदाजीत कमी पडताना आपल्याला दिसतो म्हणजे ओमकार 11 गिरगावचा संघ, कारण तिन्ही षटकांमध्ये महागडे षटक आतापर्यंत आलेले. प्रथमेशला आपण कुठेतरी 2 षटकारांशी बघतोय, परंतु विकेटची आवश्यकता आहे. विकेट्स मिळवू शकतो का प्रथमेश? कमबॅक करू शकतो का? पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु जातोय तो डी झोन मध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप खेळून पॉइंट कव्हर, माफ करा, लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र तिकडे होता. पण तो गोलंदाजी तेवढीच चांगली आपण बघितलं. इन कटर. पुढचा चेंडू प्रथमेशचा. पुन्हा एकदा सचिन तयार. चांगला स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द स्टेडियम अगेन. चांगला षटकार स्टेडियमच्या पार.
खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला म्हणावं लागेल. अगदी बॅट खाली चेंडू येतात आणि अगदी सहजरित्या हे चेंडू आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना दिसतात. कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन्स आपण यापूर्वी जरा बघितलं होतं, परंतु त्याचं व्हेरिएशन्स दिसत नाहीये. अगदी आमंत्रित करतात फलंदाजाला, आ बैल मुझे मार अशी परिस्थिती आता मात्र दिसते. वाईटचा इशारा पंचांचा आणि आतापर्यंतची सगळ्यात उच्चांक अशी धावसंख्या या मैदानातली आपण बघताय. अजूनही षटक शिल्लक आहे आणि तेही पॉवर प्लेचं षटक शिल्लक आहे त्याच्यामुळे धावसंख्या किती लांब जाऊ शकते याचा विचार मात्र करायला हवा गोलंदाजी संघाने. प्रत्येक गोलंदाजांवर मात्र तिकडे प्रहार केला जातोय. दोन्ही बाजूनी मात्र आता अटॅक होतोय, धुलाई चालू झाली आहे. चांगला फटका पॉइंट कव्हरच्या दिशेमध्ये पाहावं लागेल किती धावा मिळतात. 2 धावा संघाच्या खात्यात जमा, सचिनच्या खात्यात जमा. ओव्हरची समाप्ती, धावसंख्या येऊन ठेपली आहे 3 षटकांखेरीज ती म्हणजे 66. षटकारांची बरसात, धावसंख्या पण झाली 66. पॉवर प्लेचं षटक पंचांकडून घोषित. नियम तुम्हाला माहित आहे, याच्यामध्ये जर आपली विकेट आली तर पॉवर प्लेच्या षटकात जेवढ्या धावा बनतील तेवढेच आम्ही मान्य करू, आणि जर विकेट्स नाही आल्या तर ती धावसंख्या दुप्पट होईल, दाम दुप्पट होईल. 21 दिन में पैसा डबल ही स्कीम आहे या पॉवर प्ले मध्ये. तर सुरू होत आहे इच्छापूर्तीशी महालक्ष्मी पॉवर प्लेचं षटक. गोलंदाजी मार्कावर आपल्याला नवीन गोलंदाज दिसतोय, तो म्हणजे मयांक. अत्यंत महत्वाचं षटक हाताळण्यासाठी आलंय, ते म्हणजे पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले स्पेशालिस्ट मयंक आपल्याला ग्राउंडवर दिसतोय. धावा किंवा विकेट्स मिळवाव्या लागतील तर त्या धावा थांबवतात यश येईल, नाहीतर त्या धावसंख्या दुप्पट होतात. अत्यंत महत्वाचं षटक, मयांकडे ही जबाबदारी. विकेट अलर्ट आहे का? चांगली फलंदाजी आपल्याला होताना दिसते, ती म्हणजे प्रशांत 11 वाळकेश्वर यांची. द मॅच गोइंग टू द पॉवर प्ले ओव्हर. मयांक दिसतोय गोलंदाजी मार्कवर, समोर आहे सिक्सर किंग राम. चांगला चेंडू यॉर्क केला होता, अगदी विकेटच्या अगदी बुंद्याशी तळाशी टाकला होता. हा एक मात्र असू शकतो उपाय ह्या दोन्ही फलंदाजांना थांबवण्याचा, की यॉर्क करा चेंडू. बघूया, परंतु डावखोर आणि डावा उजवा फलंदाज असल्यामुळे थोडे लाईन आणि लेन दोन्ही चेंज करावे लागतात. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू सचिन तयार. चेंडू मात्र यावेळेला गेला आहे स्क्वेअर मारण्यासाठी. मला वाटतं ऑफ स्टंपला ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु स्पीड गती वाढवण्याच्या त्या नादामध्ये मात्र आपला शेप मात्र तिकडे त्यांनी लूज केलाय आणि चेंडू मात्र गेले स्क्वेअर मारण्यासाठी. 1 धाव आणखी मिळते. थोडासा दबावाखाली आपल्याला मात्र दिसतो, तो म्हणजे ओमकार इलेव्हन गिरगावचा संघ. चांगला चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये, चेंडू थेट मैदानाच्या बाहेर. 1 more 6 बाय सचिन. काय फलंदाजी आपण बघताय, बाप रे बाप. प्रशांत 11 वाळकेश्वर यांची ताकद, टेक्निक दोन्ही यांचं संमिश्र दिसतंय, आपल्याला संमिश्रण दिसतंय. अगदी आघात होत आहेत ते गोलंदाजांवर. पॉवर प्लेचं षटक चालू आहे, आपल्याला माहिती आहे या षटकामध्ये मल्टिप्लाय बाय 2 असणार आहे 6 चेंडू नंतर. म्हणजे ह्या धावा किती होईल याचा विचार करा. प्रहार मात्र तेवढाच कडक होता. पॉइंट कव्हर रिजन मध्ये 6 धावा आल्यात. पुढचा चेंडू मयांकचा. चांगला चेंडू यायला मात्र फ्लो केला होता, तिकडे अपील केले पंचांकडे. पंचांनी लेग बायचा इशारा घोषित केलाय. धावसंख्या मात्र 1 ने पुढे नेते. चेंडूचा वेग कमी केला होता, बॅटमध्ये थोडस अगदी वेगाने बाहेर नेली होती. रामकडे जबाबदारी पुढच्या चेंडूची. पॉवर प्लेची अजूनही 3 चेंडू शिल्लक. पाहावं लागेल किती धावा आपल्या संघासाठी अजून राम कमावतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला बघितलात आपण ऑफ कटर, चांगला बघितलात. अप्रतिमरित्या चेंडूचा मात्र टप्पा तिकडे मिळालाय, त्याच्यामुळे धावसंख्या तिकडेच आहे तिथेच स्थिरावली आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक. राम काय करतोय? शफल होतोय, फुटवर्क आहे रामकडे. परंतु यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला आपण ऑफ कटर बदला आणि यावेळेला मात्र विकेट भेटली. काही गरज नव्हती, मला असं वाटतं ती डबल मल्टिप्लाय झाला असता. नियम होता पॉवर प्लेचा, राम तो नियम विसरला, सचिनला तो नियम आठवत होता आणि अशा प्रकारे पहिली विकेट पडली आहे ऍट द रन ऑफ 75 या धावसंख्येवर पहिली विकेट पडले आणि वैयक्तिक 42 धावा
आपल्या खात्यात जमा केल्यात त्या म्हणजे रामने. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. द सिक्सर किंग राम मात्र तंबूत परततोय. त्याची जागा घेण्यासाठी कोण येते? तेवढेच धुरंधर खेळाडू पाहिजे. पाहूया. येस, प्रभात बावकर आपल्याला दिसतोय ऑन स्क्रीन, ज्याचं नाव संपूर्ण दक्षिण मुंबईत आणि मुंबईत गाजतसा प्रभात आपल्याला दिसतोय. वाळकेश्वरचा सिक्सर किंग आणखी एक खेळाडू ऑन स्क्रीन आपण बघताय. वाळकेश्वरचा लिटिल मास्टर ऑन ग्राउंड. तेवढीच ताकद टेक्निक याही खेळाडूकडे उपलब्ध. चला, पॉवर प्लेचं षटक तर मात्र इकडेच कुठेतरी थांबले. धावसंख्या तिकडेच थांबली जाईल. आता मात्र फक्त अटॅक करण्याची संधी आहे आणि समोर आहे प्रभात. मयांक काय फरक होतोय पाहूया. म्हणजे हेच होणार होतं की राम आणि सचिनच्या जोडीमध्ये कोणीतरी त्यांच्याच चुकीने आउट होणार होतं. असं तर विकेट्स पडत नव्हती आणि ती चुकी झाली. रनआउटच्या स्वरूपात ही विकेट आली. शेवटचा चेंडू सामना करण्यासाठी फोटो चेंडू. बाप रे बाप, डेंजरस चेंडू. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि फ्री हिट चाही इशारा पंचांकडून करण्यात येते. पंच लारा, पंच बुमरो दोन्हीही पंच व्यावसायिक खेळाडू आज पंचांच्या भूमिकेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र चेंडू बाउन्स झालाय तो डी झोन मध्ये. पॉवर प्लेचं षटक संपलंय. षटकाखेरीज धावसंख्या मात्र हिमालयाच्याही पार ती झाली ती 77. 77. शेवटचं षटक अजूनही शिल्लक. आतापर्यंतची सगळ्यात जास्त धावसंख्या सकाळपासून जेवढ्या मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त धावसंख्या म्हणावी लागेल. अजूनही एक षटक शिल्लक आहे. कोणाकडे ही जबाबदारी दिली जाते शेवटच्या षटकाची? कारण अजून प्रभात आहे, आपल्याला माहित असेल. वाळकेश्वरचा लिटिल मास्टर, समोर आहे सचिन. नॉर्मली असं असतं सचिन लिटिल मास्टर आहे भारतामध्ये, परंतु आपण प्रभात आपल्याला माहिती असेल दक्षिण मुंबईमध्ये जेवढे सामने होतात ओराम पद्धतीचे क्रिकेट सामन्यामध्ये आपला प्रभात नेहमीच खेळताना दिसतो. आपलं उत्कृष्ट क्रिकेट खेळतो. समोर आता मात्र सचिन. गोलंदाजीमध्ये आपण बघताय ओम पाटील, ओम पांडे. फटका चांगला आहे. आडव्या बॅटनी घुटनाट्य फटका थेट मैदानाच्या बाहेर जातोय. कडक षटकार. वाळकेश्वरचा वंडर बॉय सचिन. काय फलंदाजी होते सचिन कनोजियाकडून. अगदी घुटनाटेक फटका आणि थेट गेले स्टेडियमच्या बाहेर. आणखी 6 धावा 100 धावा संख्येच्या मात्र पार जायला हरकत नाही. अशाच प्रकारची फलंदाजी जर सुरू राहिली तर ओम पांडे वेगाचा फायदा मात्र फलंदाजाला. पुढचा चेंडू ओम पांडेचा. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सचिन सज्ज. परंतु याला मात्र वेग मात्र कामी आलाय तो ओम पांडेच्या. निर्धाव चेंडू येतोय. थोडस बॅटच्या रीच पासून डावखोरा फलंदाज असला. त्यांना माहिती आहे की स्टान्स अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या आणखी बाहेर, स्टिकच्या बाहेर ठेवा, त्या लाईनच्या बाहेर ठेवा, डिस्टर्बिंग लाईनच्या बाहेर ठेवा, जेणेकरून बॅटची रीच पोहोचणार नाही. ओमचा पुढचा चेंडू. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सचिन तयार. आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने. सेम रिझल्ट. आता मात्र प्रश्न विचारले गेले होते ते ओम कडून, उत्तर मात्र देतोय त्याचं सचिन. आणि काय फलंदाजी चालली आहे, काय फलंदाजीचा पूर्ण भरणा असलेला हा संघ आपण बघतोय. तो म्हणजे प्रशांत तिलेवण वाळकेश्वर, पहिला राम, सचिन आणि प्रभात. आता मात्र सचिन 3 चेंडू मध्ये 11 धावा आतापर्यंत आल्यात आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ओमला मात्र अत्यंत 11 नक्कीच 12 आलेले आहेत आणि 11 धावा जर केल्या तर 100 धावसंख्या ही नक्कीच पार होईल. पाहावं लागेल 11 धावा होत आहेत का. चला, त्यातली 1 धाव तर गोलंदाजानेच कमी केल्या, म्हणजे 10 धावा अजून करायच्या 100 पार करायला. पहिलं शतक लागतंय का पाहूया. पहिलं शतक लागतंय का पाहूया. त्याच्यावरला किती होता अगोदर? पहिला 19 आले, 20, 39 आणि 66.
फटका चांगला, चेंडू हवे त्या खेळाडूच्या खाली आहे, झेल होऊ शकतो का प्रथमेश? येस, दॅट्स कॅच. विकेटचं पतन होताना दिसतंय. रामला मात्र तंबूत परतावं लागतंय. धन्यवाद. धावसंख्या झाली ती 90. फलंदाजी मार्कवर आहे यश. 2 षटकार ठोकले तर 100च्या पार जाऊ शकतात, किंवा 1 षटकार 1 चौकार ठोकला तरी 100 धाव होऊ शकतात. यश हा प्रयत्न करतोय का पाहूया. यश तर यशस्वी प्रयत्न होतोय का पाहूया. ओम पांडेला मात्र गोलंदाजीत कुठेतरी लाईन आणि लेन त्याचा विचार करावा लागेल. आणखी एक डावखोरा फलंदाज. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. यश आला, यशने बाहेर पाठवला. स्टँड अँड डिस्पॅच. यशचा यशस्वी प्रयत्न. ओम पांडे पुन्हा एक महागडे षटक घेऊन येताना. एका चौकाराची आवश्यकता 100 धावा पूर्ण करण्यासाठी आणि 100 धावा पार करण्यासाठी 100च्या या षटकारामध्ये कन्वर्ट करावं लागेल. सर बॉल द्यायचे, बाहेरून बॉल येत नाहीये, जरा लक्ष ठेवायचंय. आतापर्यंत वैयक्तिक धावा आपण बघितलं तर सगळ्यात मोठ्या शेवटचा चेंडू. ओम पांडे गोलंदाजी मार्कवर तयार. धाव संख्या झाले 96. 100 धावा होतील का? सगळ्या मैदानाचं लक्ष लागून राहिले या शेवटच्या चेंडूवर. आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त धावसंख्या असलेला आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला कन्वर्ट करता आलं असं पाहावं लागेल. किती धाव मिळतात? 1 धाव मात्र घेतली आहे. अगदी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न खेळाडू बाद. फुलटॉस चेंडूला कन्वर्ट करता आलं असतं आणि धाव संख्या झाली ती 97. आतापर्यंतची सगळ्यात मोठी धावसंख्या बनवली गेली आहे ती प्रशांत 11 वाळकेश्वर यांच्याकडून 97 आणि 98 धावांचं विजयी लक्ष ठेवलंय, ते म्हणजे ओमकार 11 गिरगाव. शिवसेना युवासेना विभाग अधिकारी सुप्रीत मात्र साहेबांचे ते सत्कार करण्यात येतोय. आज आपल्या इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषक भव्य ओरम क्रिकेट सामन्यांसाठी
आज त्यांनी आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशाखा प्रमुख राजेशभाई मांगडे आयोजित इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषक श्री सुप्रीत म्हात्रे साहेब यांचा इथे सत्कार करण्यात येतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे युवासेना उपसचिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शार्दूल साहेबांचा इथे सत्कार करण्यात येतोय, त्याचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे. आज आमच्या श्री राजेश मांगडे साहेब उपशाखा प्रमुख आयोजित इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषक भव्य रामक्रिकेट सामन्यांसाठी त्यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल शार्दूल साहेबांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे शाखा क्रमांक 200 चे युवासेना शाखा अधिकारी रोहित भाई यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं इथे हार्दिक 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 स्वागत. त्यांचा इथे यथोचित असा सत्कार करण्यात येतोय. सत्कार स्वरूपात त्यांना सन्मान चिन्ह सोबतच शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सत्कार करण्यात येतोय, त्याचा त्याने स्वीकार करायचा आहे. चलो पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे जाऊया आपण. आज आपल्या इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषकासाठी आज आपल्या वडोदरा क्रिकेट संघासाठी द मॅन फ्रॉम अँटोफिल आणि मुंबईचा टेनिस क्रिकेटपटू क्रिकेट स्टार आकाश शिंदे येथे उपस्थित झाले. आकाश आपलं खूप 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 स्वागत. आपण नेहमीच आकाशला बघत असतो टीव्ही मध्ये आणि उत्कृष्ट फलंदाज आज आपण बघितलं तर अँटोफिल प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक ज्याच्या नावावर गेल्याच रविवारी कोरण्यात आलं असा आकाश शिंदारिया आपल्याला ऑन स्क्रीन दिसते, द टेनिस क्रिकेटपटू. त्याचप्रमाणे मॅच चालू होईल परत. अरे मॅच चालू होईल मग चालेल बस. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेट स्टार मधील तारे सितारे आज अनेक स्थानप आहेत. त्याचप्रमाणे मुकेश आहे आपल्याकडे, मुकेश दत्त आहे. तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळे क्रीडापटू आपल्याला माहिती आहे अँटोफिल मधून आपल्या नावाचा चर्चा आणि त्याचा संपूर्ण मुंबई तर संपूर्ण भारतात ज्यांनी आपल्या टेनिस क्रिकेटच्या ह्या विश्वयुगात आपलं नाव कोरलेलं आहे असे हे 3 प्रमुख तारे सितारे आज आपल्या इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषकासाठी इथे उपस्थित झाल्याबद्दल राजेश मांगडे उपशाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब यांच्याकडून या स्टार खेळाडूंचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप आभार. अनिकेत सानप, मुकेश दत्त गेल्याच रविवारी मी स्वतः तिकडे उपस्थित होतो. उत्कृष्ट फलंदाज याचं पारितोषिक मिळवलेला आकाश शिंदारिया इथे उपस्थित झाला होता. तर आपलं खूप स्वागत. पुन्हा एकदा बोलूया आपण कॉम्बॉक्स कडे. फलंदाजी मार्गावर गिरगावचा वंडर बॉय निखिल आपल्याला दिसतोय आणि समोर आहे राहुल. त्याचप्रमाणे शिवम कनोजिया वालकेश्वर आणि त्याचप्रमाणे आपल्याला जसं शिवम कनोजिया द वालकेश्वर एक्सप्रेस द फुल आर्म ऍक्शन आपल्याला मिळेल. समोर आहे निखिल जाधव ज्याला 50 मॅन गिरगावचा वंडर बॉय. दोघे एक सोबत प्रॅक्टिस करतात. आपल्याला दिसतंय दोघेही एकमेकांना ओळखतात. शिवम आणि निखिल दोघे एकमेकांना ओळखतात. आपल्याला माहिती आहे सोबतच सराव करतात. परंतु आज मात्र एकमेकांच्या समोर शिवम कनोजिया विरुद्ध निखिल जाधव. आताच माहित असेल संपूर्ण मुंबापुरीमध्ये जी चषक झाली ज्या ज्या ठिकाणी आपण निखिलला बघतो एका हाती मात्र मॅच आपल्याकडे वळवण्याची ताकद असलेला निखिल जाधव दिसतोय.
आणि समोर आहे तो म्हणजे वाळकेश्वर एक्सप्रेस शिवम कनुजिया. पाहावं लागेल कोण कोणावर भारी पडतंय. एक स्लिप मात्र तिकडे तैनात केली आहे. षटक क्रमांक 1 सुरू होतोय. शिवम कनुजिया वर्सेस निखिल जाधव. चांगला चेंडू मात्र चांगली लेन ठेवली आहे. थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू मात्र तिकडे तो कॅमेरा म्हणजे ते सर कॅमेरा म्हणजे ते पडद्यावर हात ठेवून आपण जर हात बाजूला काढ सर आपण पडदा खाली घेतला. थँक्यू. शिवमचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा निखिल तयार. आकृत्या चेंडू फ्लॅट बॅटने खेळलेला चेंडू मात्र गेला मैदानाच्या बाहेर डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. पहिला षटकार येताना ओमकार 11 गिरगावच्या खात्यामध्ये. आणि त्याचं कारण आहे निखिलची तडाखेबंद फलंदाजी. आपल्याला माहित असेल बऱ्याच वेळेला जेव्हा मॅच फसलेली असते तेव्हा तारणहार म्हणून निखिल जाधव तिकडे समोर उभा राहतो. गिरगावचा वंडर बॉय इन द ऍक्शन. शिवम कनुजिया चेंडू क्रमांक 3 घेऊन एक मात्र सिली मिडॉनला खेळाडू उभा केलाय तैनात केलाय. पुन्हा आकृत्या चेंडू फ्लॅट बॅटने खेळण्याचा प्रयत्न काही गरज नसताना खेळण्याचा निखिलचा प्रयत्न. प्रेशर मात्र दिसते ते 98 धावांचं. या धावा मात्र पूर्ण कराव्या लागतील. त्याच्यासाठी मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया. निखिल कडून एक स्लिप 2 सिलिमिडॉन सिलिमिड ऑफ दबाव आणण्यासाठी निखिलच्या अगदी डायमेन्शनल ग्राउंड आपण बघताय. चेंडू मात्र यावेळेला जातोय तो स्वैर माराच्या दिशेमध्ये. एक एक्स्ट्रा धाव येते. वाईटचा इशारा पंचांचा. धाव संकेत होते ते 1 ने वाढ. निखिल कडून बऱ्याचशा अपेक्षा असतात. ज्या ज्या संघातून जेव्हा आपण बघतो गिरगावचा संघ ज्या ज्या ठिकाणी ओमकार गिरगावचा संघ ज्या ठिकाणी खेळायला जातो संपूर्ण मुंबईपुरी येतो. निखिल कडून बऱ्याचशा अपेक्षा येतात. त्या इच्छेची पूर्तताही करतो. पुन्हा एकदा फुल ऍक्शन परंतु यावेळेला लाईन और लेन से दोनों से भटके तो मिलेंगे फटके. गेलाय स्वैर मारच्या दिशेमध्ये एक वाईटचा इशारा. निखिल पासून वाचण्याचा हा प्रयत्न आहे खरोखर बघायला गेलं तर. माहिती आहे आपण जर याच्या झोन मध्ये जर चेंडू सापडला तर मॅच मगाशीच मी म्हटलं एक हाती फिरवण्याची ताकद असलेला खेळाडू आपण टीव्ही स्क्रीनवर बघताय मित्रांनो निखिल जाधव. आकृत्या चेंडू बॅटनी मात्र तेवढाच चांगली ताकद होती. चांगला तिकडे मात्र अँगल क्रिएट झाला होता. चेंडू मात्र जातोय तो एका धावेसाठी. धावसंख्येत होते ते 1 ने वाढ. फलंदाज राहुल तडाखेबंद फलंदाज राहुल. ओमकार इलेवन गिरगावचा पाहावं लागेल. राहुल करूने ज्या ज्या वेळेला गॅप्स चांगला संधी असते आणि ज्या ज्या वेळेला गरज लागते राहुलची तेव्हा नक्की स्टँड देतो तो निखिलला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फ्लॅट गेला चेंडू मैदानाच्या बाहेर. त्याला जाताना आपण सगळे बघताय जातात त्या 2 धावांसाठी. प्रयत्न 100%. वाटतं असं ह्या धावा कुठपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाईल. कारण ज्या प्रकारची फलंदाजी आपण निखिल आणि राहुलची संपूर्ण मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी मॅचेस होतात तेव्हा बघतो तेव्हा नक्कीच दोघं एकमेकांना माहिती आहे. दोघांची पार्टनरशिप लागते. शिवम कनुजिया पुढचा चेंडू घेऊन राहुलसाठी यावेळेला चेंडू मात्र स्टेप केली या बाहेर. चेंडू गेलाय बाहेर मैदानाच्या. एक उत्तुंग षटकार जातोय फ्लॅट बॅटने. आणखी 6 धावा संघाच्या धावसंख्येत जमा. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धावसंख्या येऊन पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. 17 17 म्हणजे खतरा. कुठल्या गोलंदाजाकडे आता मात्र ही जबाबदारी दिली जाते. फलंदाजांनी आपलं काम केलंय. गोलंदाजांना मात्र आपलं ते काम करायचंय. 98 धावा कराव्याच लागतील आणि त्याच्यासाठी सुरुवात मात्र एवढी दमदार झाली आहे. पॉवर प्लेचं षटक जे असणार आहे ते अत्यंत महत्वाचं असणार आहे या मॅच मध्ये. आपल्याला माहित असेल की डबल धावा मिळवण्याची ती संधी आहे. परंतु तोपर्यंत जर निखिल जर टिकला निखिल आणि राहुलची जोडी जर टिकली तर नक्कीच मोठी धावसंख्येचाही पाठलाग केला जाऊ शकतो. गोलंदाजी मार्कवर आणखी एक हिरा सतीश देठे आपण बघतोय. सतीश देठेकडून बरेचशी षटक क्रमांक 2 सुरू होते. निखिलच्या डोक्यात काय चालू असेल हे मात्र बघावं लागेल. आतापर्यंत दोघांच्या बॅटमधून एक एक षटकार आलाय खरा पण त्याची कंटेंट मात्र सातत्य ठेवावं लागेल. सतीश देठे जर्सी क्रमांक 1 वाळकेश्वरचा गब्बर या नावाने देखील ओळखतात त्याला. चेंडू क्रमांक 1 मार्गस्थ होते. सामना करण्यासाठी निखिल तयार. गिरगावचा वंडर बॉय अगेन आउट ऑफ द स्टेडियम. षटकार ठोकताना नाव लक्षात आहे सगळ्यांच्या निखिल जाधव.
सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन, अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन. काय फलंदाजी होताना दिसते, काय सामना होताना दिसतोय. वाळकेश्वर विरुद्ध प्रशांत 11 वाळकेश्वर विरुद्ध ओमकार 11 गिरगाव यांच्यामध्ये पहिल्या चेंडूवर फटका चांगला पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढंच चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे गोलंदाजाकडून. कुठेतरी थांबवण्यासाठी हे मात्र कुठेतरी कारगर होतं की यॉर्क करा आणि तिथे थांबवा. पुढचा चेंडू राहुलसाठी. सतीश डेटे पुन्हा तयार. कमबॅक करण्याची संधी. समोर राहुल. राहुलची चांगली फटक्याबाजी जाते स्क्वेअरलेगच्या दिशेमध्ये. किती धावा मिळतात पाहूया. एक धाव मात्र तिकडे घेतली आहे. एका धावसंख्येत समाधान मानावं लागेल. निखिलकडे जास्तीत जास्त स्ट्राईक. द सेंचुरियन 116 धावांची रबर बॉल मध्ये खेळी केलेली सगळ्यांनाच माहिती आहे. युट्यूबवर आजही अवेलेबल आहे असं निखिल जाधव द सेंचुरियन आपण बघतोय फलंदाजी मार्कवर. आणि त्याचप्रमाणे सतीश देठे गोलंदाजीसाठी तयार. फटका चांगला आहे. फुलटॉस चेंडू झेल होऊ शकतो. यस, दॅट्स आउट. निखिलने मात्र कुठल्याही प्रकारचा जोर लावला नाही आणि सतीश देठे वाळकेश्वरचा गब्बर विकेट घेताना इनफॉर्म बॅटर निखिल जाधव बॅक इन टू द पॅव्हेलियन. मोठा हादरा, मोठा मासा मात्र गळायला लागलाय. तो म्हणजे सतीश देठेच्या विकेटचं पतन होताना आणि महत्वाचा फलंदाज मैदानात जातोय. आता ही जबाबदारी कोण घेईल? समोर राहुल आहे. जबाबदारीचं मात्र सोनं केलं पाहिजे, संधीचं सोनं केलं पाहिजे. फलंदाजी मार्कवर आपल्याला दुधारी तलवार दिसते, ती म्हणजे वाळकेश्वरची, ती म्हणजे ओम पांडे दिसतोय. गोलंदाजी महागडी जरी झाली असेल तर काय झालं गेलं ते विसरून जाऊ आणि फलंदाजींवर कॉन्सन्ट्रेट करा. पाहूया ज्या धावा दिल्यात त्या वसूल करण्याची सुवर्ण संधी. ओम पांडे फलंदाजी मार्कवर. सतीश देठे आपली गोलंदाजीची चमक दाखवली आहे. अडसर दूर केला. चेंडू पुन्हा हवेत. खेळाडू खाली. झेल होऊ शकतं का? येस, दॅट्स सेकंड अटेम्प्ट मध्ये बॅक टू बॅक विकेट जाताना आणि पुन्हा एकदा गिरगावचा संघ मात्र बॅकफुटवर जाताना आपल्याला दिसतोय. गरज नसताना फटका खेळला गेला. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन वाळकेश्वर सतीश देठे याच्याकडून. 1 मोर विकेट आणि गब्बर गरजराय. बॅक टू बॅक 2 विकेट आणि दुसऱ्या षटकामध्ये म्हणजे कुठेतरी निखिलची विकेट गेल्यानंतर कॉन्ट्रीब्युशनची गरज होती. फटके तर येत होते एखाद्या तरी. मगाशीच मी म्हटलं की पॉवर प्लेचं षटक अजूनही शिल्लक आहे, त्याच्यात ते अत्यंत षटक महत्वाचं ठरणार होतं. ओमकार 11 गिरगाव कुठेतरी मात्र आता बॅकफुटवर जाताना दिसतंय. 2 गडी मात्र बॅक टू बॅक बाद झाले. सतीश देठेचे दुसरं षटक. फलंदाजी मार्कवर डावखोरा फलंदाज धावल. डावखोरा फलंदाज आतापर्यंत तरी नंदनवन राहिले हे ग्राउंड पाहावं लागेल. आणि त्याचं कारण आहे सिलिमिडॉसला जे 2 खेळाडू उभे केलेत, कदाचित तेही कारण असू शकतं की चेंडू समोर मारण्याचा प्रयत्न होतोय. सतीश देठे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. सामना करेल धवल. धवल के काय नाही. चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर, परंतु जायला मला असं वाटतं डी झोन मध्ये. सुंदर एक अप्रतिम षटकाची समाप्ती. 2 मोठे मासे जाळाला फसलेत. ओव्हरच्या समाप्तीनंतर बॉल द्यायचा प्लीज मैदानात. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 26. मोठा पल्ला गाठायचा आहे, याच्यासाठी अटॅक करणं फार महत्वाचं आहे. पण पॉवर प्लेचं षटक तितकंच महत्वाचं आहे. पाहावं लागेल हे पॉवर प्लेचं षटक आता येतंय का यानंतरच्या षटकामध्ये घेणं मॅन्डेटरी आहे, ते भागच पडणार आहे. ओमकार 11 गिरगाव अजूनही प्रतीक्षेत मोठ्या फटक्यांच्या. राहुलकडे सगळी जबाबदारी सलामीपासून अजून मैदानात. राहुल चलो प्लीज लवकर स्प्रेड व्हा. सर मीटिंग्स नंतर घ्या आपण. लवकर स्प्रेड व्हा. ऑलरेडी आपण थोडंसं लेट आहोत. प्रशांत 11 वाळकेश्वर विनंती करेल आपण जास्त वेळ घेऊ नका. आपण लवकरात लवकर सामन्यांना सुरुवात करा. पाणी द्या ना. गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसेल रोहित आगरे. फिरकीपटूला यावेळेला मैदानात उतरवले. पॉवर प्लेचं षटक अत्यंत महत्वाचं षटक गोलंदाजी मार्कवर आहे. रोहित आगरे समोर आहे. राहुल वर्सेस रोहित यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. पॉवर प्लेचं षटक. संधी चालून आले ओमकार 11 गिरगावला
आपल्याला माहिती आहे जर विकेट नाही आली तर ह्या धावसंख्या मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे डबल होतील आणि विकेट आले तर आपल्याला तिकडेच थांबावं लागेल. आतापर्यंत पॉवर प्लेचा चांगला उपयोग मात्र तिकडे झालाय. चला सर लवकर आपण खूपच वेळ घेत आहे. आम्ही विनंती करतो कमिटीतर्फे द अंपायर सर आस्किंग यू अबाउट दॅट. साई गडची सर सर प्लीज सर प्लीज पुन्हा एकदा विनंती करा जास्त वेळ घेऊ नका. येस पॉवर प्लेचं षटक साहिल गडशी. आणखी एक वाळकेश्वर एक्सप्रेस समोर आहे राहुल. आकृतपाचा चेंडू मल्टिप्लाय बाय 2. OMG तिकडे काय झालं सगळे मला वाटतं चेंडूकडे बघत बसले परंतु तिकडे मात्र हिट विकेट होताना आपल्याला राहुल दिसतोय. स्वतःच्या बॅटवर कंट्रोल राहिला नाही आणि अशा प्रकारे विकेटचं आणखी एक पतन होतंय पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आणि आता पॉवर प्लेचं षटक ऍज इट इज तसंच राहील नॉर्मल ओव्हर प्रमाणे. पहिल्या चेंडूवर गडीबाद झालाय. लकी ड्रॉ आहे. आणखी एक डावखुरा फलंदाज ओमकार इलेव्हन गिरगावकडून विनीत सकपाळ दिसतोय आपल्याला. पहिल्या चेंडूवर मात्र गडीबाद झालाय. साहिलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची काढा घेतली आहे इथपर्यंत कॉम्बॉक्स पर्यंत आवाज आलाय. बॅक टू बॅक 2 विकेट साई गडशी वाळकेश्वर सुपर एक्सप्रेस. बॅक टू बॅक 2 विकेट आल्या साहिल गडशीला. काय गोलंदाजी होती आता मात्र कुठेतरी बॅकफुटवर संपूर्णपणे गिरगाव ओमकार गिरगाव इलेव्हनचा संघ. नाव काय होतं फलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा संदीप पवार अजूनही मॅच मध्ये येऊ शकतात का. षटक क्रमांक 3 चालू आहे. षटकारांची बरसात करावी लागेल. भरोनामध्ये कुठेतरी पाऊस नाही परंतु षटकारांची बरसात होऊ शकते का. संदीप आलाय फलंदाजीसाठी आणि काय गोलंदाजी होते मात्र वाळकेश्वर सुपर एक्सप्रेसची. साहिल गडशी साहिलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू येतोय. सुंदर गोलंदाजी साहिल गडशी. चेंडू क्रमांक 4 मार्गस्थ होतोय. संदीप पुन्हा एकदा प्रयत्न करतो का पाहूया. फटका चांगला आहे. तडवण्याचा प्रयत्न मात्र तिकडे आणखी एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू आले. 2 विकेट्स त्याच्यामध्ये आलेत. काय गोलंदाजी होते मात्र तिकडे साहिल गडशीकडून. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत. मगाशी आपण बघितलं जेव्हा आंतरशिवडी ज्या मॅचेस चालू होत्या मॅडनवर +2 विकेट आल्या होत्या. याही
वेळीच तसं होऊ शकतं का, परंतु याला चेंडू हवेत, अजून खेळाडू त्याच्या खाली, रोहित आलाय खाली, झेल सुटलाय, अगदी लॉलीपॉप झेल होता तो मात्र सुटलाय. विकेट क्रमांक 3चं पतन होता होता राहिलं या षटकामधील. स्वतः कॉल दिला होता, 4 खेळाडू त्याच्या पाठी होते, परंतु झेल मात्र सुटलाय. आणि अशा प्रकारे मेडन ओव्हरचं स्वप्न मात्र हुकलंय. एक धाव तिकडे आली आहे. यशकडे पुढची जबाबदारी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल गडशी तयार. षटकातील पॉवर प्ले मधील इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी साहिल गडशी सज्ज. सामना करेल त्याचा यश. पुन्हा एकदा चांगला चेंडू. धवलने मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडू तटवलाय. एक धाव मात्र तिकडे मिळाली आहे. अशा प्रकारे अत्यंत महत्वाचं षटक संपलेलं आहे, यशस्वी षटक संपलेलं आहे. आणि त्याचं कारण आहे सुंदर गोलंदाजी आपण बघितली ती म्हणजे साहिल गडचीची. धावसंख्या मात्र येऊन ठेपलेली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 28 या धावसंख्येवर. बारा चेंडू 70 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 70 धावा, 12 षटकार ठोका आणि आपलं नाव इतिहासात लिहून घ्या. 12 चेंडू 70 धावा. आणि ह्या 70 धावा होऊ शकतात ते फक्त व्हिडिओ गेम मध्ये. EA क्रिकेट म्हणून व्हिडिओ गेम आहे, त्याच्यात ह्या 70 धावा होऊ शकतात. पहिला षटका आलाय, पहिला षटकार आलाय आउट ऑफ द स्टेडियम. असे अजून 11 षटकार मारायचे. फिरकीपटू रोहित आगरे आपल्याला दिसतोय. चेंडू मात्र गेलाय स्क्वेअर माराच्या दिशेमध्ये. एक धाव आणखी आली आहे. धवलसाठी पुढचा चेंडू सामना करण्यासाठी रोहितचा तयार. एकच बॉल झाला ना. पुन्हा एकदा चांगला फटका. बॅकफुटला जाऊन चेंडू तटवलाय, थेट मैदानाच्या बाहेर जातोय. आणखी षटकार, 1 मोर षटकार. कदाचित धावसंख्या होईल असं वाटतंय मला, कारण ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला धवलकडून बघायला मिळते, असे जर आणखी षटकार आले, मला सगळ्याच चेंडूवर षटकार ठोकायचे. आणि जर हे षटकार ठोकले तर इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषकाच्या पर्व 3 मध्ये रेकॉर्ड होऊन जाईल. 2 चेंडू 2 षटकार आलेत. रिंकू सिंगच्या पण ते व्हायला पुन्हा एकदा वाईडचा इशारा पंचांकडून. आणखी एक स्क्वेअर मारा. फिरकीपटूची फिरकी मात्र तर चालताना दिसत नाहीये. कमबॅक करण्याची गरज. चेंडू मात्र हवेत आणि यावेळेला खेळाडू यष्टीपेक्षा खाली झेल बाद होते. धवलला जावं लागतं पॅव्हिलियन मध्ये. आपलं काम मात्र पूर्ण करता आलं नाही धवलला अनफॉर्च्युनेटली. बॅक इन टू द डग आउट. धवल मात्र जाताना दिसतोय अगदी खिन्न मनाने. ओमकार इलेवन गिरगाव, तो पर्दा धरू नका जरा. साइड बाउंड्री ती धरू नका कोणी पडद्याने प्लीज. वो बाजू की जो बाउंड्री है प्लीज वो पर्दा मत खींचिएगा. प्रथमेश नवीन फलंदाज. औपचारिकता शिल्लक राहिली आहे. फिरकीपटू मधलं आपलं काम करून घेतोय. एवढा मोठा बॉल मात्र टाकायची काही गरज नाही. मॅच वाढवण्याचा इथे काहीतरी गोलंदाजाकडून प्रयत्न होतोय. फ्लॅट बॅटने खेळलेला स्वर्लेच्या दिशेमध्ये चेंडू. एक धाव मात्र तिकडे नक्कीच भेटेल का पाहूया. येस, एक धाव मिळाली आहे. धावसंख्या आणखी 1 ने पुढे सरकते आहे. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. गोलंदाजी मात्र स्टंप टू स्टंप केली पाहिजे.
संदीपसाठी पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू, स्क्वेअर लेगची दिशा मात्र निवडली आहे. चेंडू जातोय 2 धावांसाठी. थोडंसं कुठेतरी चुकलं होतं कॅल्क्युलेशन. त्या पॉवर प्लेचा सदुपयोग करता आला नाही ओमकार गिरगावला. किधर है? शेवटचा चेंडू शिल्लक. किधर है? चांगला यॉर्क यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. खेळाडू त्याच्या खाली आहे का पाहूया. येस, विकेटचं पतन. आणखी एक विकेट येताना गिरगाव, ओमकार 11 गिरगाव यांची. सहा विकेटचं पतन. शेवटचा षटक घेऊन आपल्याला दिसतोय जयेश कारभारी, उत्कृष्ट फिरकीपटू वाळकेश्वर संघातून. जयेश कारभारी आतापर्यंत झालेल्या लीग मॅचेस मध्ये वाळकेश्वर मधील सगळ्यात महागडा प्लेअर, ज्याच्या पॉइंट्सनी खरेदी केली जाते असा जयेश कारभारी आपल्याला ऑन स्क्रीन दिसतोय. फटका चांगला आहे परंतु मैदानाच्या बाहेर आहे. समाचार घेताना फलंदाज 6 धावांसाठी. उत्कृष्ट 6 धावा आपल्या संघाच्या खात्यात जमा केल्यात जयेशच्या पहिल्या चेंडूवर. वाईटचा इशारा. जयेशचा पुढचा चेंडू प्रथमेशसाठी. पाहावं लागेल किती धावा आणखी जवळ पोहोचता येतात. जरी औपचारिकता शिल्लक राहिली असती तरी आमच्यातही तेवढी ताकद आहे हे मात्र दाखवण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया ओमकार लीलंड गिरगाव यांचा. पुन्हा एकदा बॅकफुटला खेळलेला चेंडू. चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये 2 धावांसाठी. जयेश कारभारी विकेटच्या प्रतीक्षेत. उत्कृष्ट फिरकीपटू वाळकेश्वर संघाकडून. फटका पुन्हा एकदा चांगला आउट ऑफ द स्टेडियम. बॉलरच्या डोक्यावरून चेंडू मात्र गेलाय सडक पे कडक. आणखी एक षटकार जयेश कारभारी याचा संपूर्णपणे समाचार घेताना प्रथमेश, ओमकार 11 गिरगाव कडून. थोडस मला तेच सांगायचं होतं, जर पॉवर प्लेचं षटक कन्वर्ट करता आलं असतं तर आता मॅचचा मात्र रिझल्ट काहीतरी वेगळा लागला असता. जयेश कारभारी पुन्हा एकदा चांगला हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. खेळाडू तिथे तैनात, प्रोटेक्शन आहे. प्रथमेशची विकेट जयेश कारभारीच्या नावावर. 2 चेंडू शिल्लक. डावखोरा फलंदाज मैदानात. नो बॉल घोषित. आउटसाइड ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू ते शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. विजयाच्या दिशेमध्ये प्रशांत 11 वाळकेश्वर अग्रेसर. जयेश कारभारी शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू थेट जातोय तो मैदानाच्या बाहेर षटकारासाठी, परंतु बराचसा विलंब झालाय आणि विजय संघ ठरलाय. प्रशांत 11 वाळकेश्वर, अभिनंदन आपलं. आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार घेऊन जाताना आपल्याला दिसतोय नन अदर दॅन आज उनका ही था खाम, नाम है उनका राम. प्रशांत 11 वाळकेश्वरचा राम याला मी विनंती करतो आपण मंचकावर यायचं, आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय. आज एक ही था खाम, नाम है राम. प्रशांत 11 वाळकेश्वर मधील
एक धडाकेबाज फलंदाज धुरंधर फलंदाज मनसकावर येतोय आपला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. 14 चेंडू 42 धावांची खेळी, अगदी 50% धावसंख्या आपल्या नावावर करणारा